रमेश नको. आम्ही दोघांनी अप्रतिम सुखाचा स्वाद घेतल्यानंतर दोघे एकमेकांपासून अलिप्त झालो व दरवाजाची कडी उघडून आम्ही दोघे बाहेर आलो. मी झोपाळ्यावर बसली होती. साधारणतः 1 तासानंतर माझी मैत्रीण उषा व तिची आई दोघी घरी परत आल्या. तेव्हा माझी मैत्रीण मला म्हणाली, तू घरी एकटी बोर तर झाली नाहीस ना? मी तिला म्हणाले की बोर होण्यासारखं अजिबात नव्हतं, कारण इथं एवढं निसर्गरम्य वातावरण असताना मी बोर कशी काय होईल, कारण मला झोपाळा हा खूप आवडतो आणि म्हणून मी यावर बसून झोका घेत होते असं तिला सांगितलं. तेव्हा ती म्हणाली की मला तुझीच काळजी वाटली होती, कारण तू पहिल्या वेळेस माझ्या घरी आलीस आणि मला कार्यक्रमानिमित्त गावात जावे लागले. ते माझ्या काकाच्या घरी कार्य असल्यामुळे मी त्यास नाहीसुद्धा म्हणू शकली नव्हती असं तिने मला सांगितले. तेव्हा मी तिला म्हणाले की काही हरकत नाही, आता तू आली ना, आपण दोघी मैत्रिणी मस्त गप्पा मारू असं म्हणत आम्ही दोघी जण तिच्या रूममध्ये गेलो. तिथे गेल्यानंतर आम्ही कॉलेजमधल्या गमती जमती यावर खूप वेळ चर्चा केली व आम्ही दोघीजण कॉलेजमध्ये इतर मैत्रिणीची कशी मजा घेत होतो ते आठवत होतो. आम्ही दोघेजण खूप जोरजोरात हसत होतो. तेव्हा उषाची आई रूममध्ये आली. तेव्हा ती म्हणाली की तुम्ही दोघीजणी एवढ्या जोरजोरात का हसत आहात, काय झालं ते मलाही सांगा. परंतु आम्ही म्हणालो की ते फक्त आम्हा दोघी पुरतंच मर्यादित आहे असं म्हणत आम्ही आईसोबत गप्पा मारू लागलो. त्या मला माझ्या कुटुंबाविषयी विचारू लागले. तेव्हा माझ्या जागी उषाने त्यांना सर्व माहिती दिली, कारण उषा कायम आमच्या घरी येत होती, त्यामुळे तिला माझ्या घरची सर्व माहिती होती. तिच्या आईने सांगितले की उषाचे वडील हे 2 दिवसाकरता गावी गेले आहेत. गावाला त्याच्या मावस भावाच्या घरी लग्न आहे, त्याकरता ते गेले आहेत. त्यांनी मला पण बोलावलेलं होतं, परंतु घरी शेतामध्ये लक्ष देण्याकरता एक जण लागतं म्हणून मी घरीच राहिले असं त्या मला सांगू लागल्या. त्या मला म्हणाल्या की तू एकटी घरी होती तर तुला करमलं का तेव्हा? मी म्हणाले की मी झोपाळ्यावर बसली, त्यामुळे कुठे वेळ गेला ते कळलंच नाही आणि रमेशसुद्धा घरीच होता, त्यामुळे मी घरी एकटी होती असं मला वाटलं नाही असं मी त्यांना सांगितलं. तेव्हा त्या म्हणाल्या की बरं झालं, आम्हाला तुझीच काळजी वाटत होती. त्यानंतर आम्ही गप्पा गोष्टी केल्या. आता संध्याकाळ व्हायला आली होती म्हणून माझी मैत्रीण मला म्हणाली, चल आपण शेतात जाऊ, फिरून येऊ. म्हणून आम्ही दोघी मैत्रिणी निघालो व शेतात जाऊन फिरू लागलो. उषाच्या वडिलांनी शेतामध्ये सर्व पालेभाजी लावलेली होती, त्यामुळे कोबी, दोडके, वांगे, गिलके अशा एक ना अनेक भाज्या मला तिच्या शेतात दिसल्या होत्या. त्यामुळे त्यांना रोज ताज्या पालेभाज्या खाण्यास मिळतात याची मला जाणीव झाली. मी माझ्या मैत्रिणीला म्हणाले की तुमची मज्जा आहे, कारण तुम्हाला रोज ताज्या भाज्या भेटतात, तर आम्हाला 8-8 दिवस फ्रीजमध्ये ठेवून त्या भाज्या वापराव्या लागतात असं मी माझ्या मैत्रिणीला म्हणाले. तेव्हा ती म्हणाली की मग तुम्ही पण गावाकडे राहायला या. तेव्हा मी म्हणाले की ते कसं शक्य आहे, पप्पांच्या नोकरीनिमित्त आम्हाला शहरात राहणं भाग आहे. तेव्हा ती म्हणाली की मी तुला सहज गंमत म्हणून म्हटले होते, गावाकडे राहिले तर सर्व नैसर्गिक पद्धतीने पालेभाज्या, दूध, फळ भेटतात, तर शहरामध्ये या सर्वमध्ये भेसळ केलेली असते, त्यामुळे ताजं शुद्ध तिकडे भेटत नाही असं ती मला सांगू लागली. तेव्हा मी तिला म्हणाले की तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे, परंतु शहरामध्ये राहत असल्यामुळे नाईलाज असतो म्हणून ते सर्व घ्यावं लागतं असं मी तिला सांगू लागले. तेव्हा तिने सांगितले की आपण थोडे पालेभाज्या घेऊया असं म्हणत तिने वांगे तोडायला सुरुवात केली. तिचं पाहून मी सुद्धा वांगी तोडायला लागले, परंतु माझ्या हातात वांग्याचा काटा घुसला आणि बोटातून रक्त यायला लागलं. म्हणून माझ्या मैत्रिणीने मला तू तोडू नकोस म्हणून सांगितले, कारण त्या झाडाला अतिशय लहान काटे होते. परंतु मला माहीत नसल्यामुळे मी जाऊन बोटाने ते झाड घट्ट पकडलं, तर त्याच्या पानावरचे काटे माझ्या बोटात घुसले, त्यामुळे बोटातून थोडं रक्त आलं होतं. नंतर माझी मैत्रीण वांगे तोडू लागली व तिने सकाळच्या भाजीकरिता खूप वांगे तोडले. आता आम्ही दोघी मैत्रिणी ते वांगे पिशवीत भरून चाललो होतो. पुढे गेल्यानंतर त्यांनी शेतात मक्का लावलेली होती, त्यामुळे तिथे आमच्याकरता मक्याची कणसं तोडली. ती मला म्हणाली की तुला मक्याचे भुट्टा आवडतो का? मी तिला हो म्हटले, म्हणून तिने अजून जास्त ते तोडले. त्यानंतर आम्ही पुढे जाऊ लागलो तर त्यांच्या बांधावर छान गुलाबाची फुलं बहरलेली होती. गुलाबाचे रंगीबेरंगी झाडे लावलेले होते व त्यांना छान फुले आले होते, त्यामुळे माझ्याकडून राहवले गेले नाही व मी जाऊन त्या झाडांची फुले तोडली. त्यांचा सुगंध घेतल्यावर ते फूल माझ्या डोक्याला लावले व आम्ही दोघी मैत्रिणी चालू लागलो. मला गुलाबाचे फूल खूप आवडतात, त्यामुळे ते रंगीबेरंगी फूल पाहून माझं मन बेभान झालं होतं. आम्ही रस्त्याने चालत होतो. आता बांधावर काही पेरूची झाडं होते. आम्ही तिकडे गेलो. त्या झाडाला खूप बहार आलेला होता व झाड फळांनी पूर्ण भरून गेलं होतं. खूप पेरू पिकलेले होते, म्हणून माझ्या मैत्रिणीने आमच्याकरिता पेरू तोडले. मी त्यातील माझ्या हाताने मोठा पेरू तोडला व तोंडात घातला. तो खाल्ल्यानंतर खूपच गोड लागला. आजपर्यंत मी कधीच ताजं फळ तोडून खाल्लेलं नव्हतं आणि हे फळ तोडायचे व खायची मज्जा काही औरच होती.
ताजं फळ खायला खूप स्वादिष्ट लागत होतं, त्यामुळे मी आवडीने ते खात होते. मी बोलता बोलता 2 मिनिटात तो पेरू संपवला व पुन्हा दुसरा माझ्या हाताने खूप मोठा असा पेरू शोधला होता व तो तोडून खायला सुरुवात केली. आम्ही रस्त्याने चालत होतो तेव्हा माझी मैत्रीण मला म्हणाली की तुमच्या शहरामध्ये मस्त मज्जा असते, आमच्या तर गावाकडे असं काहीच नसतं बाई, सर्व काही शेतावरच अवलंबून असतं. तेव्हा मी तिला म्हटले, अगं तुम्ही खूपच भाग्यवान आहात, कारण हे वातावरण आपल्याला शहरामध्ये भेटत नाही. अशा वातावरणामध्ये जाण्याकरता मोठे मोठे हॉटेल्समध्ये हजारो रुपये खर्च करून राहावे लागते. तुम्ही तर निसर्गाच्या सानिध्यात राहून सर्व काही नैसर्गिक पद्धतीने फळे, भाज्या, दूध वगैरे सर्व खातात. आम्हाला तर शहरांमध्ये सर्व भेसळयुक्त व शिळं खायला मिळतं. त्यामुळे तुला जरी शहरात ठीक वाटत असलं, जी माझ्या गावाकडे आहे त्याची सर कधीच शहरामध्ये येत नाही. शहरात नोकरीधंद्यामुळे मजबुरीने सगळ्यांना राहावं लागतं, परंतु गावाकडे सगळं काही मन मोकळं व मनासारखं राहता येतं. गावाकडची शुद्ध हवा आहे तर शहरात प्रदूषित हवा आहे. शहरातील मोठे मोठे कारखाने व मिल्समधून येणारा धूर आकाशात सोडला जातो, त्यामुळे संपूर्ण परिसर हा प्रदूषित होऊन जातो. शुद्ध हवासुद्धा खायला भेटत नाही. त्यामुळे तुम्ही खरोखर चांगल्या वातावरणात राहता व सर्व शुद्ध खाता पिता, असं मी माझ्या मैत्रिणीला म्हणू लागले. तेव्हा मी तिला असं म्हटलं तेव्हा तिने सुद्धा गावाकडे असलेल्या वातावरणात मोठेपण कळालं. आजपर्यंत तिला शहरी जीवन हे आवडत होतं. तिला शहरातलं खूप आकर्षण होतं, परंतु शहरात काय तोटे आहेत याची तिला माहिती नव्हती. आणि आज प्रथमच जेव्हा ती व मी आम्ही दोघी गप्पा मारत होतो तेव्हा मी तिला सर्व समजावून सांगितलं. तेव्हा ती मला म्हणाली की मला शहरातलं खूप आकर्षण होतं, परंतु तू जेव्हा हे सर्व सांगितलं तेव्हा मला माझं खेळच आता बरं वाटू लागलं आहे. शहरातल्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स व मोठमोठे गार्डन्स, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, सिनेमा हॉल, मोठे मोठे मॉल्स, चकचकीत रस्ते हे सर्व पाहिल्यामुळे मला शहरातलं आकर्षण वाटत होतं. इकडे आमच्या गावातील पाऊस पडल्यानंतर रस्त्यांची होणारी दुर्दशा, चिखल, त्यामुळे मला शहरात आवडत होतं. परंतु शहर हे फक्त मृगजळ आहे. शहरात जेवढा आकर्षण सर्व दिसतं तेवढं शहरात राहण्याचे तोटे देखील आहेत, हे माझ्या लक्षात आले, असे ती मला सांगू लागली. मी तिला म्हटले की मला ग्रामीण भागात खूप आवडतं. गावाकडे सर्व लोक एकमेकांची प्रेमाने व आपुलकीने वागतात, तर या उलट शहरामध्ये कोणाला कोणाशी बोलायला वेळ राहत नाही. आपल्या शेजारी कोण राहतं व काय करतं ते सुद्धा आपल्याला कळत नाही व आपण काय करतो ते सुद्धा शेजाऱ्याला कळत नाही, कारण दोघांचा एकमेकांशी काहीच कॉन्टॅक्ट नसतो. या उलट गावाकडे मनमोकळं वातावरण असून सर्वजण एकमेकांची आपुलकीने विचारपूस करतात, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतात. तर शहरामध्ये कोणालाच कोणाचं काहीच पडलेलं नसतं. तिथे सर्वजण एक यंत्र बनून गेलेले आहेत, फक्त पैसे कमवण्यामागे लागलेले आहेत. त्यामुळे तेथील माणुसकी हरवली आहे. म्हणूनच लोक काळाबाजार करून व खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये भेसळ करून एकमेकांचा जीव धोक्यात घालत आहेत. तर खेडेगावात एकमेकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. त्यामुळे येथील वातावरण हे खूपच सुंदर आहे, असे मी माझ्या मैत्रिणींना सांगितले. आम्ही दोघी मैत्रिणी खूप गप्पा मारत होतो तोपर्यंत आमच्यामध्ये रमेशसुद्धा येऊन पोचला. तो आमच्याबरोबर गप्पा मारू लागला. आज उषा व तिची आई गावात गेल्यानंतर मी व रमेशने आम्ही दोघांनी काय धमाल केली होती ती फक्त आम्हा दोघांनाच माहिती होती. त्यामुळे आम्ही दोघं आज खूप खुश होतो. त्यामुळे रमेश बोलता बोलता मध्येच माझ्यावर लाईन मारत होता. त्याच्या बहिणीला आम्ही दोघांनी घरी काय केलं याविषयी पुसटशीही कल्पना नव्हती. उषा पुढे चालत होती व रमेश व मी तिच्या मागे चालत होतो. चालताना रमेश हळूच माझा हात त्याच्या हातात घेत होता व त्यावर प्रेमाचा वर्षाव करत होता. तो मला त्याचं प्रेम व्यक्त करत होता. आम्ही दोघांनी आज एकमेकांना अप्रतिम सुख दिलं होतं आणि ते आम्हाला आता पुन्हा पुन्हा भेटावं याची अपेक्षा आम्ही दोघं करत होतो. आम्ही दोघं शेतात परत आल्यानंतर आता दुपारसारखं काहीतरी परत करावा असा विचार दोघांच्या मनात येत होता, परंतु आमच्याबरोबर उषा असल्यामुळे आम्हाला तसं काही करता येणार नाही याची जाणीव झाली होती. थोड्या वेळाने मी उषा आम्ही आंब्याच्या झाडाखाली आलो. तिथे आम्ही दुपारी झोका बांधला होता. त्या झोक्यावर मी बसले व झोका घेऊ लागले. इतक्यात रमेशच्या मोबाईलवर त्याच्या आईचा फोन आला व त्याने उषाजवळ मोबाईल दिला. तेव्हा तिच्या आईने तिला लवकर घरी ये म्हणून सांगितले. तेव्हा उषा म्हणाली की चल आपण लवकर घरी जाऊ. तेव्हा मी म्हणाले की अगं मी थोडा वेळ झोक्यावर बसते, तोपर्यंत तू जाऊन ये, असे मी तिला सांगितले. रमेशलाही तेच हवं होतं. मी असं म्हटल्यावर उषा लगेच चालत गेली. उषा गेल्यावर बरोबर रमेश माझ्याजवळ आला व मला म्हणाला की चल आपण बाजूच्या पिकात जाऊ, असं म्हणून तो मला पिकात घेऊन गेला. पिकामध्ये गेल्यानंतर त्याने माझ्यावर प्रेमाचा वर्षाव सुरू केला. तो माझ्याजवळ आला व त्याने मला आलिंगन दिलं. आम्ही दोघे एकत्र आल्यानंतर खूप दिवसाचे 2 तळमळणारे जीव एकत्र आलो असं झालं होतं. आम्ही दोघे एकमेकांकरिता बनलो असून वर्षानुवर्षे एकमेकांची वाट पाहत होतो असं आम्हा दोघांना भासत होतं. 2 तहानलेले जीव एकत्र आलो होतो, त्यामुळे आम्ही दोघे एकमेकांकडे खूप आकर्षित झालो होतो. तो माझ्याकडे व मी त्याच्याकडे आकर्षित झाले होते. आता त्याच्याशिवाय मला काही दिसत नव्हतं व माझ्याशिवाय त्याला काही दिसत नव्हतं. त्यामुळे आम्ही दोघं एकमेकांना घट्ट मिठी मारली होती. रमेश मला म्हणाला की तू इतक्या दिवस कुठे होतीस, तू मला आजपर्यंत का भेटली नाही.
तो माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागला. त्याने मला आपल्या बाहुपाशात घेतलं. मी त्याला काहीच प्रतिबंध न करता तो जे काही करत होता त्याला ते करू दिलं, कारण मला सुद्धा तेच हवं होतं. दुपारीच मी ते सर्व उपभोगलं होतं आणि मला पुन्हा ते पाहिजे होतं, म्हणून मी त्याला सर्व काही करू देत होती आणि त्याने हळूहळू सर्व काही त्याच्या मनासारखं केलं आणि पुन्हा मला एकदा स्वर्ग सुखाचा आनंद त्याने मिळवून दिला. आम्ही दोघांनी एकरूप होऊन एकमेकांना पूर्ण साथ दिली, त्यामुळे दोघांना खूप सुख भेटत होते. आम्ही त्या सुखाची लयलूट करत होतो. रमेश माझ्यात व मी रमेशमध्ये सामावून गेलो होतो. आम्ही दोघांना पूर्ण सुख देत होतो. आम्ही दोघांचे एक प्राण झालो होतो. दोघांनीही अवर्णनीय आनंद उपभोगला होता.